वर्ष होते 15 मेला आम्हाला वर्ष पूर्ण होईल लग्नाला. पण लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आजाराचं असलेलं सांगितलं नाही. मी त्यांनी कसं सांगितलं ना, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी कामाला गेली होती. हो, मी कामाला गेली होती. मला 11 वाजता कामाला फोन गेला. तर माझ्या पोरग्याला येऊन घेऊन गेले पोलीस लोक. माझ्या पोरग्याला घेऊन गेले. माझा पोरगा मला बघायलाच नाही भेटलाय. आताची एक मोठी बातमी विरारमधून येते. विरारमध्ये नुकतीच एक मोठी घटना घडलेली आहे. पोलीस जे नागरिकांचे रक्षक असतात तेच आता भक्षक बनलेले आहेत. विरार पूर्वेला मनवेलपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने चक्क पोलिसांमुळे आत्महत्या केली आहे आणि ही आत्महत्या करायच्या आधी त्यांनी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेला आहे. पाहून घेऊया नेमकं तो या व्हिडिओमध्ये काय म्हणालाय. पोलिसांनी माझं काय ऐकूनच घेतलं नाही. डायरेक्ट तिला सांगितलं की काय हे नाही करणार. तिने जी कंप्लेंट दिलं नाही तुम्हाला ही मला मान्य नाही आहे. मला मान्य करून घ्यावी. माझ्यावर जबरदस्ती केली आहे त्यांनी. 4 तमाशा खूप मला ह्या लोकांनी हे केलं जातं. विचार पण केला नव्हता की माझी आई पोलीस स्टेशनला बसेल करून. काका तर पोलिसाचं नाव आहे सुनील श्रीराम पवार. त्यांनी मला जेवण कोंबडा करून मारेन सिग्नेचर मला बोललं हे मान्य नाही आहे. ही कंप्लेंट त्यांनी चुकीची दिली आहे. मी माझं काय ऐकून घेतलं त्यांनी. या व्हिडिओमध्ये त्यांनी जी परिस्थिती मांडली ही त्याची सत्य परिस्थिती आहे. आज दुपारी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. हे पोलीस स्टेशन होतं मनवेलपाडा पोलीस स्टेशन. या ठिकाणी अभय संतोष पाळटकर वर्ष 27 या मुलाला यासाठी बोलवण्यात आलं कारण त्याच्या गरोदर बायकोनी तक्रार केली होती की त्याच्याकडून व त्याच्या आईकडून छळणूक केली जाते. या संपूर्ण प्रकरणामध्ये मसाळे ज्या संपूर्ण प्रकरण पाहत होते त्यांनी या तरुणाला स्टेटमेंटवर साईन करण्यासाठी सांगितलं, परंतु अभय यासाठी तयार होत नव्हता कारण ही परिस्थिती जी आहे ती खोटी मांडली जात आहे असं त्याचं म्हणणं होतं. तसंच त्याच्या आईचं देखील हेच म्हणणं होतं. पोरला धमकी दिली, माझ्या पोरग्याला मारण्याची धमकी दिली, जेलमध्ये टाकू. त्याने पेपर लिहून घेतलं. माझ्या पोरग्या साईन नव्हतं करत कारण त्याला मान्य नव्हतं. त्याने तुम्ही माझा एक शब्द तरी ऐकून घ्या. त्याने पोलिसांनी माझ्या पोरग्याचा शब्द नाही मला शिवी दिली. माझ्या पण पोरग्याला सहन पण झाली नाही. माझी इज्जत दिली. हां, सुनील पवार त्यांनी माझी इज्जतीचं हे केलं. माझ्या पोरग्याला पण ते सहन झालं नाही. आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून काढलं त्यांनी. तुला कुठला भेटू वकील तोच बघतो मी. तुला कायमचं खडी फोडायला लावीन. त्याला सस्पेंड करून टाकायचं. त्याला कायमचा खडी फोडायला टाकायचं. बस मला बाकी काय म्हणायचं. माझ्या पोरग्याचा न्याय मिळवून द्या मला. माझ्या पोरग्याला येऊन घेऊन गेले पोलीस लोक. माझ्या पोरग्याला घेऊन गेले. माझा पोरगा मला बघायलाच नाही भेटलाय. या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे एक पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. सुनील पवार असं या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते. त्यांचं या केसमध्ये काही लेनदेन नसताना देखील या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि अभय पालटकर याला धमकी देण्यास सुरुवात केली. या ठिकाणी त्याच्या आई देखील उपस्थित होत्या व त्याचा भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित होता. त्यांच्या समोर त्याची अब्रुनुकसानी केली, त्याला धमक्या दिल्या व त्याला 3rd डिग्री टॉर्चर देऊ तसंच त्याच्या आईची व त्याची आर्थिक परिस्थितीवर विटंबना करत त्याची मस्करी उडवू लागले. या संपूर्ण गोष्टी पाहता त्या ठिकाणी असलेले पोलीस हवालदार देखील हसायला लागले आणि पोलीस स्टेशनमध्ये आपल्या परिस्थितीची अशी मस्करी होत असतानाचं पाहून अभय पालट हा रडू लागला. या संपूर्ण परिस्थितीनंतर प्रकरण इतक्या टोकाला पोहोचलं की अभय पालटकर हा आतून खचला आणि घरी जाऊन त्यांनी एक व्हिडिओ बनवला, आपल्या नातेवाईकांना पाठवला आणि एका विधवा आईने आपला मुलगा गमावला. अभयच्या लग्नाला 1 वर्ष देखील पूर्ण झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणानंतर त्याची बायको ही अद्यापही समोर आलेली नाहीये. या संपूर्ण प्रकरणानंतर विरार पोलीस ठाण्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते. इथे काही नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरण अतिशय गाजले. आपण पाहिलं कशा प्रकारे एका विधवा महिलेने आपलं दुःख जे आहे ते रडून व्यक्त केलं. हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते सांगितलं. तरी देखील पोलीस प्रशासन अखेर पोलीस प्रशासन आहे. पोलिसांच्या विरोधात पोलिसांना कोणतीही ऍक्शन घ्यायची नाहीये म्हणून अद्यापही FIR घेतली जात नाहीये. तर हे प्रकरण NC वर निपटवायचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाते. या संपूर्ण प्रकरणामध्ये जे तिकडे उपस्थित होते अभय पालटकरचे भाऊ व आय विटनेस, पाहून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणं आहे आणि कशा प्रकारे पोलिसांची मजुरी इतकी वाढली आहे की त्यामुळे एका तरुणाने चक्क गुदमरून आत्महत्या केलेली आहे. मेरा नाम निर्भय श्रीधर पालशेतकर है। आज जो मामला हुआ है क्या पूरा मामला है? आज का मामला ऐसा है कि मेरे भाई का और उसके वाइफ का झगड़ा हुआ था घर पे। छोटा सा फैमिली मैटर था।
और उसने मतलब मेरे भाई के वाइफ ने सुबह 10:30-11 बजे कुछ मनवेल पाड़ा का जो विरार चौकी है मनवेल पाड़ा में, वहाँ पे जाके उसने एनसी दी थी। वो एनसी दी थी। बाद में वो पुलिस ऑफिसर जो मसाली साहब थे, उन्होंने भाई को फ़ोन किया कि आप आ जाइए, आपके वाइफ का कंप्लेंट आ चुका है। भाई ने मेरे को कॉल किया, मैं ऑफिस में था, मैं वहाँ से निकला और उसने उसके मम्मी को कॉल किया, क्योंकि उसकी मम्मी का भी नाम वो एनसी में था। उसकी मम्मी आ गई बाद में। हम चारों मिलके अंदर गए थे। जो केस जो एनसी वो हैंडल कर रहे थे, उनका नाम मसाली साहब है, वो मतलब अच्छे से पूछताछ कर रहे थे, अगर आपको नहीं जम रहे तो आप आगे जाइए। पर लेकिन जो बाजू में जो सुनील श्रीराम पवार साहब जो बैठे थे, उन्होंने बीच में हस्तक्षेप करके उन्होंने मेरे भाई को धमकाया मतलब उसको उन्होंने 3rd डिग्री की वार्ता कर दिया। उन्होंने बोला कि मैं तेरे को टायर में डाल के मारूंगा, मैं तेरे को मुर्गा बना के मारूंगा, मैं तेरे को अंदर लेके जाके मारूंगा। अभी का जो केस है, वो केस जो है वो केस तेरा जेल की तरफ से जा रहा है, तेरे को जेल हो सकती है और मैं वो तेरे को दिलवाऊंगा और तेरे बाद में तेरे को कैसा जामीन मिलता है अभी की बात है, वो भी मैं देखूंगा। ये मेरे हिसाब से 3:30 बजे की 3:30 पौने 4 बजे की बात है। अभी भाई ने सुसाइड किया, सुसाइड करने का क्या कारण था? सुसाइड करने का कारण यही वो मतलब अभी यहाँ से पता चल रहा है कि उसका वाइफ को ये लोगों ने, जो पुलिस लोगों ने जो उन्हें सपोर्ट दिया, वो सपोर्ट गलत दिया था। वो मेरा भाई वहाँ पे बोल रहा था कि प्लीज़ मेरी बात सुनो, प्लीज़ मेरी बात सुनो। वो पूरा डरा हुआ था, लेकिन और पवार साहब ने उसकी बात सुनी ही नहीं, उसको सीधा धमकाया और उसके वाइफ के बाजू से पूरा बोल दिया कि उसको एक अलग अलग बोला कि तू आराम कर सकते हो, घर पे बैठ सकती है, अगर वो लोग कुछ तेरे को बोले तो तू सीधा 112 पे कॉल कर, नहीं तो तू मेरे पास आ, पहला FIR मैं तेरे से लूँगा और मैं इसको मैं बराबर दिखाऊंगा। अभी क्या प्रूफ है कि ये सब पुलिस वालों ने किया है? अभी आपके पास क्या प्रूफ है? ये वीडियो है अपने पास? ये पास हमारे भाई ने जो उस मतलब जो सुसाइड किया उसके पहले उसने वीडियो बना के हमको शेयर किया था। और जब पुलिस ने धमकाया तो मैं वहाँ से स्टार्टिंग से मैं वहाँ पे था। जो बात मैंने सुनी उसकी माँ के साथ, वो पवार साहब ने कैसा बर्ताव किया, उसका परिस्थिति का बहुत पूरा उसने बोलते मजाक उड़ा दिया वहाँ पे, तो उसका मैं साक्षीदार हूँ। वहाँ पे मैं स्टार्टिंग से वहाँ पे खड़ा था। तो अभी पुलिस की तरफ से, साहब की तरफ से क्या आश्वासन मिल रहा है आपको, बड़े साहब की तरफ से? अभी तक कोई भी मतलब हमने उसे निवेदन किया कि आप उसके ऊपर FIR किए और 306 का आप उसके ऊपर गुना दाखिल किया, लेकिन अभी तक कोई कुछ हुआ नहीं है अभी तक।